संदेश आणि आदित्य ही जोडी मैदानामध्ये. संदेश आणि आदित्य, संदेश भगत, आदित्य भगत. संदेश नाईक आणि आदित्य भगत ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. सलामीची जोडी श्री दत्त नौपाडा संघाकडून. इथे मात्र लेजंड क्रिकेटर नागेश भगत यांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. नागेशजी भगत, नागेश भगत, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सिद्धेश कोळी. ग्रीन सिग्नल, पंच तयार, आम्ही देखील तयार. स्कोरर आमचे रोहित पवार, सँडी पालकर आणि त्याचबरोबर दीपक पाटील सर. या 3 दिवसाच्या शृंखलेमध्ये आपण पाहतोय 3 दिवस आपल्याला हे पंच पाहायला मिळतील. अतिशय अचूक निर्णय. सिद्धेश कोळी गोलंदाजी मार्कवर. नक्कीच आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते सिद्धदादा म्हात्रे आणि त्याचबरोबर अरुण गोवारी यांचं इथं आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे कारण तुमची जागा व्यासपीठावर आहे. मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते व्यासपीठावर. पहिल्या चेंडूवर मात्र संदेश नाईकनं मात्र एक धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. सिद्धेश कोळी गोलंदाजी मार्कवर. संदेश नाईक स्ट्राईकला आपण फलंदाज पाहिला होता. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. आदित्य भगत स्ट्राईक एंडला. सर्कलचं रेस्ट्रिकेशन, 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषेवर तैनात. इथे मात्र फायदा उचलावा लागेल श्री दत्त नौपाडा संघाच्या फलंदाजांना. पॉवर प्लेची 2 षटकं आहेत. इथे मात्र शेंटूला ग्लान्स केला आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये, शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु दोन्ही फलंदाजाचा विचार केला, एक धाव काढून स्ट्राईक रोटेट केली आहे. आता पुन्हा एकदा स्ट्राईक आली आहे ती सिद्धा संदेश नाईककडे. सिद्धेश कोहली गोलंदाजी मार्कवर. हो, चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याचा मारा आणि इथे मात्र फलंदाज संदेशला काही समजलं नाही आहे आणि निर्धाव चेंडू निघून गेलाय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तिखट मारायची गोलंदाजी पाहायला मिळतोय. वाखण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू पाहायला मिळाले. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. हो, काय चेंडू टाकला होता. इथे मात्र थोडीशी इजा पाहायला मिळाली. ते निश्चितच फलंदाज संदेश नाईकला. काय गोलंदाजी करतोय, अचूक गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूला व्हेरिएशन देतोय निश्चितच सिद्धेश कोहली. नक्कीच आम्ही दूरवरून का आलोय, गव्हाणवरून का आलोय याचं सर्व प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय सिद्धेश कोहलीकडनं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रॉपर टायमिंगचा एक्स्ट्राच्या वरतून मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सूरजकडनं आणि सूरजनं मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आहे. पहिली सफलता नक्कीच पाहायला मिळाली संदेश नाईकच्या रूपानं. संदेशला मात्र माघारी परतून लावला आहे गोलंदाज सिद्धेश कोहलीनं. नवीन फलंदाज मैदानाकडे विजय थापा, विजय राणा नवीन फलंदाज मैदानाकडे. त्याच्याकडे क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. तो फलंदाज युनिट नंबर 3. सिद्धेश कोहलीनं मात्र चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. फक्त 2 धावा खर्च केल्या. 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. एक सफलता देखील मिळाली. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळायचं हे पूर्णपणे त्यांनी दाखवून दिलं आहे आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. आपल्या कर्णधाराला साजेशी अशी गोलंदाजी केली. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त सिंगलच्या माध्यमातून धावा पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारे मोठे फटके खेळण्याची मुभा दिली नाही आहे आणि मात्र फलंदाज संदेशला माघारी परतून देखील लावलं, ज्यानं 4 चेंडूचा सामना केला आणि फक्त 1 धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली. आदित्य भगत स्ट्राईक एंडला. जोरदार अपील देखील केली आहे.
नक्कीच बॉडीला ब्रश होऊन चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाने जोरदार अपील देखील केली होती. त्याला वाटलं होतं की बॅटला ब्रश होऊन गेला आहे, परंतु बॉडीला ब्रश होऊन गेलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. शेवटचा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळाला आणि पहिल्या षटका समाप्ती अखेर एक गडी बाद, फक्त आणि फक्त 2 धावा पाहायला मिळाल्या ते श्रीदत्त नौपाडा संघाच्या. नक्कीच श्रीदत्त नौपाडा संघ थोडंसं अडचणीमध्ये सापडलं आहे, कारण एक विकेट देखील सोडली आहे मी म्हणेन संदेश नाईकची, आणि त्याचबरोबर फक्त 2 धावा खात्यामध्ये जमा झाल्यात. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. लगेचच क्षेत्ररक्षक सजवायचं. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज नक्कीच पाहायला मिळेल. या सामन्यासाठी पंच आपण पाहतो सँडी पालकर, स्क्वेअर लेग पंच, मेन पंच आपण दीपक पाटील सरांना पाहतोय. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो रोहित पवार यांना, मेनफ्रॉम चौक, आणि त्याचबरोबर 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. 24 लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या ही स्पर्धा पाहायला मिळते, आणि घर बसल्या पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्यासमोर जोडले गेलेत पेन विभागातील झोये गावचा एक बुलंद आवाज अमित म्हात्रे, ज्युनियर सिद्धू पाजी, कौतुक करूया या सर्व आयोजकांचं, कौतुक करूया सिनियर खेळाडूंचं, कौतुक करूया या सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचं. विजय राणा स्ट्राईक एंडला, गोलंदाज अलंकार कोहली. ओहो, ब्लॉक कॉलचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर अक्षरशः खोदून काढावा लागला, सन्मान द्यावा लागला. चांगला चेंडू होता, परंतु सन्मान देण्यापलीकडे काही उरलं नव्हतं विजय राणाला, आणि ते सन्मान देत मात्र आपल्याच फॉलोतरमध्ये चेंडू अडवला होता अलंकार कोहलीनं. पहिला चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली गव्हाण संघाची. आता मात्र मोठा फटका, बिग 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 हिट, षटकार. ही ओळख आहे, मी मगाशीच म्हटलं होतं की चौकार षटकार मारण्याची ताकद आहे त्याच्याकडे, आणि ते आता ताकदीचा वापर केला आहे. तो विजय राणानं पहिला चेंडू निर्धाव खेळून काढला, परंतु जसा दुसरा चेंडू आपल्या बॅटच्या रडारमध्ये आला त्याला उचलून फेकून दिला सीमारेषेबाहेर. 6 धावांकरिता झपाट्याने धावसंख्या वाढ घेते आहे. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर एक गडी बाद, 8 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, अलंकार. अखोड टप्प्याचा चेंडू, चपराक लावली आहे पॉइंटच्या रिझन मध्ये, चेंडू 1 बॉल सीमारेषेबाहेर. अजून एक मोठा फटका, चौकार. अक्षरशः 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळाले. 10 धावा खर्च केल्या आतापर्यंत 3 चेंडूमध्ये अलंकार कोहलीनं. अलंकारला मात्र थोडासा अडचणीमध्ये आणलाय तो विजय राणानं. विजय राणा पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार, अलंकार कोहली. आता मात्र लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सुरक्षित जागा पाहिली. 1 बॉल, चेंडूला उचलणार फेकणार, तत्पूर्वी 2 धावा निश्चित पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते युनिट नंबर 3 विजय राणाची. अजून एक हुकमे एक्का मात्र आपल्या डगावत मध्ये साबित आहे, संदेश भगत. हो, चपराक लावण्याचा प्रयत्न, इथे मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू, अलंकार कोहलीचा फसवा चेंडू, आणि निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला. सुटकेचा निस्वास सोडला असेल मी म्हणेन अलंकार कोहलीनं, कारण पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या, आणि 5वा चेंडू मात्र निर्धाव. शेवटचा चेंडू या षटकातील, पॉवर प्लेचा दुसरं षटक आणि त्या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय अलंकार कोहलीचा. पुन्हा एकदा चपराक लावली मी म्हणेन ना, एक्स्ट्राच्या वरतून 1 धाव निश्चित पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि 2 धावा देखील चित्ताच्या चपलानं पूर्ण करतायत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर 16, म्हणजे 8ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. निश्चितच श्रीदत्त नौपाडा संघानं. मागचा सामना देखील आपण पाहिला होता, अतिशय सुंदर सामना होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये 13 धावांची गरज असताना पहिला चेंडू सिंगल पाहायला मिळाला.
त्यानंतर पाठोपाठ रोहितनं मारलेले 2 षटकार आणि विजयाचा शिल्पकार ठरला तो रोहित हा फलंदाज. नक्कीच 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकामध्ये आपण पाहिलं पहिलं षटक हाताळत असताना सिद्धेश कोहलीनं मात्र चांगली गोलंदाजी केली होती. 2 धावा फक्त खर्च केला, एक सफलता देखील मिळवती. परंतु महागडं षटक ठरलं ते निश्चित अलंकार कोहलीचं. त्या षटकामध्ये आल्या एकूण 16 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल सिद्धेश कोहली, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 2 धावा फक्त खर्च केला होता. तो गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय तिसऱ्या क्रमांकावर. हो, ब्लॉकलचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर. इथे मात्र अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न आदित्य भगतचा, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. काय गोलंदाजी करतोय अलंकार ने, जर खराब गोलंदाजी केली, 16 धावा खर्च केल्या. परंतु इथं सिद्धेश कोहलीनं मात्र पूर्णपणे वर्चस्व दाखवलंय श्रीदत्त नौपाडा संघासमोर खेळत असताना, गोलंदाजी करत असताना. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. आता मात्र खोदून काढलाय लॉंग ऑफ आणि लॉगॉनच्या मधून सुरक्षित जागा, आणि परंतु इथे चेंडू हातातून निसटलाय. एकदा निश्चित पूर्ण केली. 2 धावा मिळतील आदित्य भगतला, 2 धावा मिळतील श्रीदत्त नौपाड संघाला. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर एक गडी बाद 18 धावा. सिद्धेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्र आहे तिथे. एक धाव निश्चित मिळेल आदित्य भगतसाठी. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे विजय राणाचा. लक्ष देखील का थोडंसं विचलित झालं होतं त्याचं. आता पुन्हा एकदा स्ट्राईक आली ती विजय राणाकडे, ज्यानं मागच्या षटकामध्ये अक्षरशः 16 धावा तब्बल कुठून काढल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर. या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू टाकले. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केले. मागच्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत 9 चेंडू फेकले. 9 चेंडूमध्ये एक सफलता मिळाली. 5 धावा फक्त खर्च केलेत. म्हणजे जास्तीत जास्त डॉट चेंडू टाकण्याचा त्याचा मानस आणि धाडस पाहायला मिळाला. कोणत्या मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक पुस्तकीने पाहायचा आहे. नक्कीच क्षेत्रक्षक पोहोचला होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू हातातून निसटला आणि विजय राणाला मात्र पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय. थोडासा पंबल झाला होता क्षेत्रक्षक आणि 2 धावा विजय राणासाठी. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा धावपलकर पाहायला मिळतात. एकवीस धावा धावपलकावर पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 चेंडू पाहायला मिळाले. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. चौफेर फटके मारण्याची तयारी पाहायला मिळते विजय राणाकडनं. सिद्धेश कोहली, हो, सरळ चेंडू यशरक्षेचा वेध घेतोय. अजून एक निर्धाव चेंडू. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकण्याचं धाडस आणि मानस पाहायला मिळालं सिद्धेश कोहलीचं. आतापर्यंत 5 चेंडू टाकले. 5 चेंडूमध्ये 2 चेंडू तर निर्धाव टाकले. 5 धावा खर्च केले या षटकामध्ये. नक्कीच शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. काय घडतंय काय बिघडते पाहायचंय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक पुस्तकी नाही. नक्कीच क्षेत्रक्षक पोहोचलाय, पण इथे सुंदर झेल पकडलाय विकेट किपर श्रेयसनं. श्रेयसची चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळाला श्रेयस कोहलीकडनं, आणि त्याचबरोबर दुसरी सफलता मिळाली विजय राणाच्या रूपानं. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकामध्ये एकूण धावा आपण पाहिल्या तर 21 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. म्हणजे 7ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. परंतु आता नवीन मैदानामध्ये नवीन फलंदाज जातोय तो संदेश भगत. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केले, एक सफलता मिळवते. आता मात्र तिसरं षटक हाताळत असताना
फक्त 5 धावा खर्च केल्याने सफलता मिळवली. म्हणजे एकूण 12 चेंडू फेकले गेले. 12 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या, 2 सफलता मिळवल्या आणि जास्तीत जास्त चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न सफल ठरला तो निश्चितच सिद्धेश कोहलीचा. तर 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद झालेत. निश्चितच सलामीवीर आदित्य भगत अजून देखील मैदानामध्ये उभा आहे. इनेट नंबर 4 संदेश भगत, ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे चौकार षटकार मारण्याचे, तो फलंदाज मात्र हुकमी एका मैदानामध्ये उतरलाय. संदेश भगत ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो तो संदेश मात्र मैदानामध्ये उतरलाय. नवीन गोलंदाज कुणाल कोहली. हो, मी आत्ताच म्हटलं होतं याच्या मनगटामध्ये ताकद आहे चौकार षटकार मारण्याची आणि षटकारानं खाता खुला केलाय ते संदेश भगतनं. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला तो संदेशचा. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. कुणाल कोहलीला मात्र पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार बसलाय. इथून मात्र कसं कमबॅक करेल तो कुणाल कोहली हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. संदेश भगत स्ट्राईक एंडला पंच अवांतर घोषित करतात. चेंडू अवांतर पाहायला मिळाला. थोडासा लय भरकटलाय तो कुणाल कोहली, कारण त्याच्या समोर फलंदाज तेवढा ताकदीचा आहे. त्या फलंदाजाबरोबर गोलंदाजी करायची म्हणजेच वाघाच्या जवळात हात घालण्या इतकं सोपं नाही आहे. अजून एक मोठा फटका दणका पाहायला मिळतोय. षटकार संदेशच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. तुम्ही संदेशच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिला तर तो सीमारेषेच्या आत चेंडू टाकणार नाही, सीमारेषेच्या बाहेरच टाकेल, ही त्याची ओळख आहे. आणि चौकार षटकाराचीच भाषा बोलतो हा फलंदाज. आता मात्र थोडंसं गोलंदाज विचारात पडला असेल, संघनायक विचारात पडला असेल की आता कुणाल कोहली गोलंदाज कशी करेल आणि संदेशला मात्र कसं थांबवेल. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 34 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. धावा धावफलकावर 2 षटकारांच्या मदतीनं संदेश खेळतोय. 12 धावसंख्येवर आदित्य मात्र सलामीवीर अजून देखील मैदानामध्ये उभा आहे, ज्यानं आतापर्यंत 4 धावांचं योगदान दिलंय. हो, चेंडू ऑफ स्टंप सोडून झाला, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच अवांतर घोषित करतायत. खूपच खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 चेंडू अवांतर देखील पाहायला मिळाले, 2 चेंडूमध्ये 2 षटकार देखील पाहायला मिळाले. कुणाल कोहली मात्र थोडासा हतबल झालाय या संदेशच्या समोर. हो, अजून एक चेंडू अवांतर. कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय कुणाल पहा. 3 चेंडू आतापर्यंत अवांतर फेकले, 2 षटकारांचा देखील मार. 15 धावा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये खर्च केल्यात ते कुणाल कोहलीनं. 36 धावा धावफलकावर. हो, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सुरक्षित जागा, परंतु इथे काय फ्लाईट कॅच पकडली आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक होता तिथे. साहिल कोहली बंधूंची ही टीम पाहायला मिळते. संदेशला मात्र जो सापळा रचला त्या सापळ्यामध्ये अडकवला आहे कुणाल कोहलीनं. आता मात्र सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल कुणाल कोहलीनं, ज्यानं 2 षटकार मारले होते त्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला धाडलंय. षटक जरूर महागडा असेल कुणाल कोहलीचं, परंतु हार्ड हिटर फलंदाज संदेशला माघारी परतवल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडलाय तो गव्हाण संघानं. साहिलचं चांगला झेल, चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळालं, परंतु इथे नवीन फलंदाज मैदानाकडे दर्पेश परदेशी. स्ट्राईक एंडला दर्पेश परदेशी, आदित्य भगत नॉन स्ट्राईक एंडला आणि कुणाल मात्र गोलंदाजी मार्कवर. हो, कुणालला देखील मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा एकदा कुणालनं अडकवलं दर्पेशला. अजून एक मोठा धक्का दर्पेश परदेशीच्या रूपानं 0 धावसंख्येवर बाद होतोय. दर्पेशला मात्र माघारी परतून लावलाय. अजून एक मोठा धक्का लागलाय तो दर्पेशच्या रूपानं.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली, कारण पहिला 2 षटकार पाहायला मिळाले, 3 अवांतर चेंडू देखील पाहायला मिळाले, परंतु तोच गोलंदाज आता मात्र हॅट्रिकच्या बोवल्यावर आहे. नक्कीच कुणाल कोळी धावा जरी बहाल केलेल्या असल्या, परंतु हॅट्रिक घेणार का, हा मोठा प्रश्न पडलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलेत, परंतु इथे अजून एक मोठा धक्का. आदित्य भगत सलामीवीर देखील मैदानातून बाहेर पडतोय आणि ही स्पर्धेची दुसरी हॅट्रिक पाहायला मिळाली. कुणाल कोळी यानं या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादित केलेली आहे आणि या षटकामध्ये संदेश भगत, दर्पेश परदेशी, आदित्य भगत या तीनही फलंदाजांना मात्र तंबूच्या आश्रयाला धाडले. या अगोदर आपण पाहिलं साहिलनं झेल पकडला, दुसरा झेल पकडला तो दर्पेशचा प्रणय भगत. इथे मात्र थोडंसं पंबल झालाय. एक धाव निश्चित पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचं कोणतंही धाडस नाही आहे आणि एका धावेवर सन्मानित व्हावं लागलाय प्रणाल भगत याला. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहिली तर 37 धावा धावपलकावर पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 षटकार पाहिले असं वाटलं होतं की 50 सहज गाठणार, परंतु इथे पुन्हा एकदा श्रीदत्त नौपाडा संघाला थोडंसं थांबवलं आहे. या षटकामध्ये आल्या 16 धावा, परंतु एक विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली, ती निश्चितच कुणाल कोळीची. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. 4 षटकामध्ये एकूण 37 धावा जमा केलेत. आतापर्यंत मी म्हणेन 5 गडी बाद झालेत आणि 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 37 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. परंतु शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे, त्या षटकामध्ये किती धावा येतात ते पाहणं तितकंच गरजेचं आहे. शेवटचं षटक कोण घेऊन ते पाहायचं आहे. सूरज कोळी हा शेवटचं षटक घेऊन आलाय. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत हे पाहायचं आहे. हो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू निर्धाव. संघनायक प्रणाल भगत मात्र याला आपली कामगिरी चोख बजावावी लागेल. सूरज कोळी गोलंदाजी मार्कवर. प्रणालनं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंगचा अभाव. इथे मात्र अजून एक चांगला झेल पाहायला मिळाला. झेल पकडलाय तो निश्चितच सोन्यानं. नक्कीच कोळी बंधूंची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. सोन्या कोळीनं झेल पकडलाय. इथे सूरजला मात्र एक सफलता मिळाली. प्रणाल भगत बाद झाला, परंतु नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होतोय. प्रतीक भगत. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये किती धावा मोजतायत पाहायचं आहे. 4 चेंडूमध्ये किती विकेट पडतात पाहायचं आहे आणि किती धावांचं टार्गेट सेट होईल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो प्रणय भगत, त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक भगत ही जोडी मैदानामध्ये. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मस्त फटका पाहायला मिळाला आहे. इथे मात्र एक धाव निश्चित पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, निश्चितच 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. 39 धावा धावपलकावर. बराच कालावधीनंतर स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकलाय, कारण 2 सफलता पाहायला मिळाल्या. एक सफलता पाहायला मिळाली, एक निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र दुहेरी अंकाची धाव पाहायला मिळाली. प्रणय स्ट्राईक एंडला 2 धावांना आपलं खातं खुलं करते. सूरज कोहली गोलंदाजी मार्कवर. वाह, काय फटका सजवलाय. नक्कीच चेंडूला धाडलाय सीमाराशी बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अगदी उबडा उत्पाना झोपून त्यांनी शॉट सजवला होता आणि त्यानंतर षटकार मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिली तर 45 धावा धावपलकावर.
सूरजला मात्र षटकाराचा मार बसलाय. या षटकाराच्या मदतीनं 45 धावा, 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. 4 चेंडूमध्ये 8 धावा आतापर्यंत खर्च केलेत सूरज कोहलीनं. 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा प्रणय, ज्यानं 2 चेंडूमध्ये 8 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या आहेत. तो प्रणय मात्र स्ट्रायकिंगला आहे. अजून एक मोठा फटका, अजून एक मोठा फटका, बिग हिट षटकार. प्रणयच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळाली. 7व्या क्रमांकाचा फलंदाज अक्षरशः तुटून पडला आहे सूरज कोहलीच्या गोलंदाजीवर. 51 धावा 50 क्रॉस केली आहे श्रीदत्त नौपाड संघानं. 51 धावा धावफलकावर लागल्यात. सुंदर फलंदाजी. 7व्या क्रमांकाचा फलंदाज देखील षटकार मारू शकतो. सूरज मात्र गोलंदाजीवर तयार. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. अजून एक मोठा फटका. चेंडू कुठे जातोय पाहायचा आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. हॅट्रिक षटकार. या फलंदाजाला माघाडी का ठेवलं होतं त्याचं प्रात्यक्षिक पाहिलं. संदेशनं 2 षटकार मारले, त्यानंतर प्रणयनं मात्र 3 षटकार मारले. सूरजला मात्र हातबळ करून ठेवला. अक्षरशः या गोलंदाजाची पिसं काढली गेली आणि या गोलंदाजावर मात्र वरचढ ठरलाय तो प्रणय भगत. चला बॉल फेका इकडे मित्रांनो. छोटू बॉल फेक इकडे. वा, अभिनंदन तुझं. नक्कीच आपण पाहिलं अक्षरशः श्रीदत्त नौपाड संघ अडचणीमध्ये सापडला होता, परंतु संदेशने षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा धावसंख्येला आकार दिला. त्यानंतर संदेशची विकेट पडल्यानंतर लागोपाठ 3 विकेट पडले आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज अक्षरशः तुटून पडला शेवटच्या क्षणामध्ये. शेवटच्या 3 चेंडूवर आलेले 3 षटकार आणि प्रणयनं मात्र उंच भरारी घेतली. ते आपल्या संघासाठी आपली फलंदाजी दाखवली ती निश्चितच प्रणयचा विचार केला तर अक्षरशः 4 चेंडू खेळून काढले आणि 4 चेंडूमध्ये 20 धावांची मॅरेथॉन इनिंग म्हणजे 500च्या स्ट्राईक रेटने ही फलंदाजी पाहायला मिळाली प्रणयची. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण धावसंख्या 57 आणि 58 धावांचं पाठलाग करावं लागेल. तो निश्चितच गव्हाण या संघाला. बघूया गव्हाण संघ कसा या धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि गव्हाण संघाला मात्र रोखण्याचा प्रयत्न असेल तो श्रीदत्त नौपाड संघाचा. तो श्रीदत्त नौपाड संघ कशा पद्धतीने या धावा डिपेंड करतोय या ऐकूया पुन्हा एकदा आमचे परम मित्र जोहेगावचा एक बुलंद आवाज अमित म्हात्रे सरांकडून. धन्यवाद भाऊदादा म्हात्रे, इनका सुमधुर आवाज़ इस पहले इनिंग के लिए आपने सुना सभी ने. काफ़ी ज़बरदस्त उन्होंने कमेंट्री की, लेकिन उतने ही स्टोर के ऊपर जो बल्लेबाज ने जो लोगों का दिल जीता वो घुटने टेक कर उन्होंने शॉट लगाए. बिल्कुल शेखर धवन की याद आ गई हमें. उसी अंदाज से उन्होंने स्ट्रोक लगा दिया और निर्धारित 5 ओवर में टोटल रन 57 बन चुके और जीतने के लिए गवान टीम को 58 रन की ज़रूरत है. तो इस हालात में अब ईंट का जवाब पत्थर से देना पड़ेगा. तो किस तरह से बल्लेबाजी का प्लान होगा, वह गेंदबाजी का प्लान मैदान के अंदर चल रहा है. दोनों अंपायर भी हमारे सुरक्षित मौजूद हैं. चलते हम मैच के इस सीधा विवरण देने के लिए, जहां 58 रनों का पीछा करने में गवान टीम कैसे साबित होगी या गेंदबाजी के तौर के ऊपर नवापाड़ा टीम इन्हें रोकेगा, यह तो वक्त बताएगा. चमकदार ये ट्रॉफी देखिए. 2011 के वर्ल्ड कप महेंद्र सिंह धोनी साहब के नेतृत्व में जो हिंदुस्तान ने जीता था, वही ट्रॉफी इस जुई गांव में आज देखने को मिल चुकी है. तमाम दर्शक इस मैच को देख रहे सभी का हार्दिक स्वागत है
और मैं अभिजीत म्हात्रे आपकी सेवा के लिए इस इनिंग का जो कुछ होने वाला है यानी कि रिजल्ट लगने वाला है उस रिजल्ट की वाणी बताने के लिए मैं तैयार हूँ। ओपनिंग जोड़ी मैदान के अंदर पहुंच चुके हैं सैंडी पालकर साहब और दीपक पाटिल साहब। इस मैच की भूमिका पूरी तरह से 3 दिनों ने उन्होंने कंधों के ऊपर लिया है और सुरक्षित तरीके से निभा रहे। काफ़ी बेहतरीन अंपायर की करते हैं, काफ़ी उनके पास ज़बरदस्त तजुर्बा है। एक अंपायर तो हमारे शायद सीधे साधे हैं जिनके पास एक्शन नहीं है, लेकिन एक अंपायर जो हमारे सैंडी पालकर साहब है उनकी अदाकारी, उनकी वाइब्रेट होने की जो कला है, देखिए अलग अलग कला अपने पास हो जाती है तो अपनी पहचान बन जाती है। और ये पहचान बनाने वाले सैंडी पालकर साहब जो मेन अंपायर की भूमिका निभा रहे, केवाड़े गांव के सुपुत्र है, तो जीतने के लिए 58 रन चाहिए। तो चलते हैं मैच का सीधा विवरण देने के लिए हिंदी में तैयार हूं, लेकिन ओपनिंग बल्लेबाज इस बार कुणाल कोहली और रोहन कोहली बंधु मैदान के अंदर है। हाँ बिल्कुल, हम जूही कप्तान को विनती करते हैं कि तुरंत आप कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए क्योंकि अगली मैच आपकी है इनमें से जीतने वाले मैच के खिलाफ। तो गणेश कोहली तैयार है, पहला पावर प्ले के शॉट, थर्ड मैन पॉइंट, शॉट कवर, शॉट एक्स्ट्रा कवर, ऑफ साइड के ऊपर, ऑन साइड के ऊपर एक लेग स्लीप, एक शॉट स्क्वायर लेग है और एक शॉट मिड विकेट के ऊपर खिलाड़ी तैनात कर दिया। 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, एक डीप मिड विकेट के ऊपर, एक लॉन्ग ऑफ के ऊपर। ऐसी फील्डिंग की पोजीशन है, सजावट है। तो पहली गेंद तैयार है, राइट आर्म और द विकेट, कमेंट्री बॉक्स एंड से दाएं हाथ के बल्लेबाज के लिए राउंड विकेट। और देखिए थोड़ी सी गेंद नीचे रह गई है, बल्लेबाज ने ऑन साइड के ऊपर खेलने का प्रयास किया था लेकिन वो प्रयास असफल साबित हुआ और पहली गेंद की शुरुआत डॉट गेंद से हो गई है तो कोई रन नहीं है। देखिए ये मानसरोवर स्टेशन भी हमारे सामने है, रेलवे पटरी के ऊपर तेज दौड़ रही है। दूसरी गेंद राउंड विकेट, और गलत गेंद सीधी चली गई इस बार। ओ वो गाड़ी थी किसी हमारे मेहमानों की, अगर लग जाता तो शीशा टूट जाता। छक्का। देखिए पहली गेंद थोड़ी सी नीचे रह गई, दूसरी गेंद फुल टॉस दी और फुल टॉस जब गेंद बल्लेबाज को मिल जाती है तो बल्लेबाज उस गेंद को सीधा बाउंड्री के बाहर भेज जाता है क्योंकि उसके बहाव में ताकत मिल जाती है। और बिल्कुल देखिए डीप स्क्वायर लेग के ऊपर ये शानदार छक्का आया। छक्के के साथ बल्लेबाज कुणाल कोहली ने खुद का खाता ओपन किया और गवान टीम का भी खाता ओपन किया। स्कोर है 6। तीसरी गेंद राउंड विकेट, कमेंट्री बॉक्स एंड से गेंदबाजी की जिम्मा संभाले दौड़ना शुरू कर दिया अंपायर को पार करते हुए। इस बार थोड़े से बैकफुट जगह गेंद को खेला लेकिन शॉर्ट मिड विकेट खिलाड़ी थोड़े से इस बार चतुराई नहीं दिखने को मिल चुकी मुझे, मगर एक सिंगल लेने में बल्लेबाज एक सिंगल के साथ स्कोर जाता है 7 के घर में। कुणाल नाइक व्यक्तिगत पहुंचे 7 रन पे और पहली मर्तबा पहले गेंद का सामना करने के लिए आप दाएं हाथ के बल्लेबाज रोहन कोहली खुद कप्तान हैं। इस बीच किस तरह से इस टीम को निभाएंगे, जीत कैसे हासिल करेंगे ये तो वक्त बताएगा, लेकिन बल्लेबाजी तो चल रही है। स्कोर है 7 के घर में गवान टीम का। और ये गेंद इस बार नहीं है क्योंकि ये शायद इतनी ज़्यादा गेंद बाहर नहीं गई है। अंपायर साहब सैंडी पालकर साहब जी ने बता दिया। तो एक भी गेंद डॉट चली गई है। 4 गेंदों का खेल खत्म हो गया, 7 रन बन चुके, 2 गेंदों का खेल बाकी है। क्रिकेट खेल बुद्धि और कौशल्य का खेल है और क्रिकेट एक गतिशील वाला खेल है। 5वीं गेंद राउंड विकेट, जोरदार हिट कर दिया, मिड विकेट के ऊपर से खेला हुआ शॉट, गैप में गेंद चली गई है। देखते देखते गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए खूबसूरत चौवा। कही देखना कि पहली गेंद जिस बल्लेबाज कुणाल कोहली को डॉट फेंकी, दूसरी गेंद के ऊपर छक्का लगा दिया, उसके बाद एक सिंगल आई, चौथी गेंद डॉट गई और 5वीं गेंद के ऊपर बाउंड्री आई। तो बाउंड्री के साथ या रोहन कोहली ने खुद का खाता ओपन किया। टीम का स्कोर पहुंचा है 11 के घर में 11, लॉस ऑफ 0 विकेट। अंतिम गेंद शेष है पहले पावर प्ले की। 58 रनों की जरूरत है जीतने के लिए गवान टीम को। बिल्कुल बिल्कुल कट कर दिया है, गैप में से गेंद को धकेला है, लेकिन शॉर्ट थर्ड मैन खिलाड़ी दूर पहुंचे जिन्होंने बढ़िया से रक्षण किया, वहां जाके गेंद को आड़ा दिया और अपने टीम के लिए 2 रन उन्होंने बचा दिया। मगर 2 रन लेने में कामयाब गवान के बल्लेबाज रोहन और कुणाल, और 2 रनों के साथ
टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचे गवान टीम का 13 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे पहला पावर प्ले खत्म हुआ। क्रिकेट ऐसा खेल है दोस्तों, इसकी शुरुआत तो इंग्लैंड ने की है, लेकिन हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। कहते हैं ना कि जरूर अंग्रेजों ने खेल की शुरुआत की है, लेकिन द्वापर युग में भगवान श्री कृष्ण भी क्रिकेट खेलते थे। लेकिन दूसरे गेंदबाज आए गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए अपने कोटे की पहली पारी की दूसरी ओर लेके। दुर्गेश पवार, दुर्वेश गोवारे, तेरह स्कोर पहुंचा है। इस बार 24 गेंदों में 45 रन चाहिए। दुर्गेश तैयार है और कई संभावना है बाहर जाने की, नहीं यहां ऐसा लग रहा था कि, लेकिन एलिवेशन चुका और मिड विकेट लॉन्गॉन खिलाड़ी ने शानदार कैच लिया। विकेट नंबर पहला ड्रेसिंग रूम में आता हुआ गवान टीम को लगा धक्का, और जो पहले बल्लेबाज वापस आ रहे, जिस बल्लेबाज का नाम है कुणाल कोहली की विकेट का पतन गिरता हुआ और टीम का स्कोर है 13। एक विकेट के नुकसान पे आते ही गेंदबाज को जब इस्तेमाल किया है दुर्गेश गोवारी को, तब दुर्गेश गोवारी ने पहली गेंद के ऊपर इस बल्लेबाज के गवान के चलता कर दिया। सलामी पहले बल्लेबाज ड्रेसिंग रूम में वापस आ रहे, बल्लेबाज शिवतेज कोहली जा रहे। तो इसी बीच एक बार फिर से तैयार है गेंदबाज बॉलिंग मार पर, बढ़िया उनका लंबा रनअप, और उनके सामने वन डाउन बैट्समैन मैदान के अंदर पहुंच चुके हैं। अंपायर से गार्ड लेके तैयार आहे बॅट्समन। सन्माननीय सुनीलजी भोपी यांना विनंती असेल की आपण मंचावर या, आपलं हार्दिक स्वागत असेल। शिवतेज, यस थोड़ा सा क्रिकेट में ऐसा हो जाता है, रनअप हुआ चुका हुआ है। जीतने के लिए अभी तक 45 रनों की जरूरत है, 23 गेंदों में 23 बॉल एंड 45 रन टू विन गवान टीम। इस बीच शॉर्ट थर्ड मैन हॅलो, याच दरम्यान संतोषजी भगत यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे। त्याचबरोबर सुनील भोपी यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं प्लीज। नक्कीच पाहुण्यांचं आगमन होत आहे। विनंती आहे या मान्यवरांना की आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। ओव्हर टू अमित पाजी सर। हाँ बिल्कुल सही, क्योंकि मेहमान हमारे लिए भगवान है और अतिथि देव भव ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है। तो चलते ही इस बार अपने ही फॉलोथ्रू में गेंद को कलेक्ट कर दिया, कोई रन नहीं है, शिवतेज को रोक दिया है। इस बीच गेंद शिवतेज कोहली के लिए है, इस बार पुल करने जरूर गए थे, बॉल ठीक है तो तुम्हें में चल रहा है, लेकिन मामला बनने वाला था वो, अगर रन लेते तो आत्मघाती रन, सुसाइड वाला वो रन था, लेकिन यहाँ कोई हानि नहीं है, कोई नुकसान नहीं है। स्कोर अभी तक का रुका हुआ है 13 के घर में। बेहतरीन गेंदबाजी चल रही दुर्गेश गोवारी की, बिल्कुल दुर्गेश गोवारे शानदार गेंदबाजी कर रहे अपनी टीम के लिए। दुर्वेश के लिए गेंद, और ये हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास किया है, लेकिन दोबारा दूसरा कैच इस फील्डर ने पकड़ लिया और शिवतेज कोहली के पारी का खात्मा होता हुआ वो अपनी टीम के लिए 3 गेंदों का उन्होंने सामना किया, मगर कोई रन नहीं बना सके। 13 रन क्रिकेट के इस कुरुक्षेत्र के ऊपर खराब आंकड़ा माना जाता है, लेकिन 13 आंकड़े के ऊपर ही गवान टीम को दूसरा धचका लगा। तो चौथे गेंदबाज है सिद्धेश कोहली, बेहतरीन गेंदबाजी दुर्वेश
दुर्गेश गोवारी, सामने बल्लेबाज रोहन कोहली जो 6 रन पे खेल रहे। और एक बार फिर से इस बार स्क्वायर कंपर के बगल से तेजी की रफ्तार से गेंद चली गई सीमा रेखा का दर्शन देने के लिए 4 रन। खूबसूरत चौवा। 4 रन के साथ गवान टीम का स्कोर पहुंचा है 17 के घर में। और दुर्वेश गोवारी की ये 5वीं गेंद थी। 5वीं गेंद के ऊपर शानदार बाउंड्री लगाई ऑन साइड के ऊपर और 4 रन के साथ स्कोर जाता है 17 के घर में। अंतिम गेंद शेष इस दूसरी ओवर की। दूसरा पावर पे चल रहा है। 3 खिलाड़ी इस दायरे के बाहर हैं। ऑन साइड के ऊपर एक मिड ऑन और शॉर्ट फाइन लेके। इस बार लोअर फुल टॉस गेंद सिंगल मिली। मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं। जब तक के लिए एक सिंगल मिलेगी और एक सिंगल के साथ स्कोर जाता है 18 के घर में। 2 ओवर खत्म हो गए, 2 पावर प्ले खत्म हो गए और 2 पावर प्ले में टोटल रन बन चुके 18। 2 विकेट के नुकसान पे गवान टीम का स्कोर है। तो आने वाले 18 गेंदे शेष और यहां टीम को जीतने के लिए रन चाहिए 40। 18 गेंदों में 40 रनों की जरूरत है। लेकिन गेंदबाज कौन आएंगे और बल्लेबाजी की जिम्मा ओपनिंग बल्लेबाज रोहन कोहली ने कंधे के ऊपर लिया। रोहन कोहली व्यक्तिगत या 11 रन पे खेल रहे, उसमें 2 बाउंड्री, एक डबल, एक सिंगल के सहायता से अपनी टीम के लिए काफ़ी शानदार बढ़िया योगदान दे रहे। लेकिन अब 18 गेंदे शेष, टीम को जीतने के लिए 40 रनों की दरकार है। तो इस हालात में मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य हम तो जानते नहीं है, क्योंकि कोई हम ज्योतिष शास्त्र नहीं। और क्रिकेट के तो कुरुक्षेत्र के ऊपर क्रिकेट के मैच की भविष्यवाणी दोहराना भी कठिन काम है, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। नए गेंदबाज आए हैं गणेश कोहली, यानी कि अपनी कोटि की दूसरी और ये पारी की तीसरी ओवर लेके। अठारह गेंदे 40 रनों की दरकार है। लेकिन ये पूरी जिम्मेदारी रोहन कोहली जो खुद कैप्टन है, सर सेनापति मैदान के अंदर है, तो ये सेनापति के ऊपर जिम्मेदारी है। और सेनापति इस मैच को जिताएंगे या गेंदबाज नाव पड़ेंगे, इन्हें रोकेंगे। जीत अर्जित कौन करेगा इसका फैसला वक्त ही बताएगा। लेकिन में थोड़ा सा परिवर्तन जरूर चल रहा है। एक शॉर्ट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट और शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी तैनात कर दिया है। ऑन साइड के ऊपर कोई फील्डर मौजूद नहीं, ऑफ साइड के ऊपर एक मिड ऑफ है और बाकी खिलाड़ी डीप में तैनात है। यानी कि एक लॉन्ग ऑफ के ऊपर एक लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग। और ये इस बार थोड़ी सी पीछे रही गेंद, लेकिन क्या होगा, बाउंड्री जाने की। लेकिन बढ़िया से रक्षणबाजी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाज में काफी खूबसूरत तालमेल। और क्रिकेट में कहते हैं ना कि तालमेल बहुत ही महत्वपूर्ण है, और तालमेल के तौर के ऊपर बल्लेबाजों ने आंखों में इशारा और रन चुराने में काफी सक्षम साबित हो चुके। दोनों के साथ गवान टीम का स्कोर 20 के घर में। अभी तक जीतने के लिए 24 रनों की 28 रनों की जरूरत है। माफ कीजिए, 38 रनों की जरूरत है अभी तक, माफ कीजिए 38। और ये अपील की थी, जोरदार अपील, लेकिन ये देखिए हाउस दैट अपील जोरदार की थी, लेकिन ये लेग बाई का इशारा है। थोड़ी सी पिचिंग जो हुई बॉल की, सैंडी बालकर साहब जी का कहना है कि थोड़ी सी लेग स्टंप को मिस करती है गेंद, मगर इस गेंद के ऊपर अतिरिक्त रन मिली और अतिरिक्त रनों के साथ स्कोर जा चुका है 21 के घर में। 37 रन चाहिए, अभी तक 37 रनों की जरूरत है। आने वाले 16 गेंदों में 16 चेंडूत 37 धावांची गरज आहे विजयासाठी। दाया बाया कॉम्बिनेशन मैदान के अंदर है, और जब लेफ्ट हैंड बल्लेबाज और राइट हैंड बल्लेबाज का कॉम्बिनेशन मैदान के अंदर होता है तो बॉलर को अपनी दिशा हर बार अलग तरीके से निर्धारित उन्हें करनी पड़ता है, क्योंकि बॉलर एक ऐसी बॉलर की एक कला हो जाती है, क्योंकि बैट्समैन कोई ना कोई नया आता है तो उसे कैसे गेंद डालना चाहिए, क्योंकि ये बॉलरों का खेल इस बार कम है, लेकिन बैट्समैन इतने हावी हो जाते हैं कि बल्ला चलता है तो गेंदबाज लस्त पस्त हो जाए।
गणेश किए गए एंड गुड लेंथ स्पॉट के ऊपर गेंद को फेंका था। देखिए बल्लेबाज ऑन साइड के ऊपर खेलने का प्रयास, कामयाबी हासिल नहीं, कोई रन नहीं गेंद के ऊपर। बढ़िया गेंद और बढ़िया गेंदबाजी, युवा खिलाड़ी है, रनअप भी उनका काफी लंबा है। जो हमारे कमेंट्री बॉक्स एंड से गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे, दौड़ना शुरू कर दिया, अंपायर को पार करते इस बीच गेंद, और ये गेंद इस बार देखिए शायद अंपायर से जरूर ये वाइड मांग रहे, लेकिन अंपायर पूरी तरह से क्रिकेट भी अच्छे खेले हैं, जानते हैं कि ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप जरूर है, लेकिन उतनी नहीं है जितनी इसे अंपायर वाइड घोषित कर सके। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, दबाव बढ़ता ही जा रहा है बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि गेंदें 2 लगातार डॉट चली गई। इस बीच ये गेंद तैयार है, बल्ले गेंदबाज थोड़ी सी शॉर्ट गेंद, खराब गेंद, और इसी के साथ देखा जाए शॉर्ट गेंद के ऊपर इस बार देखा जाए खड़े खड़े पुल कर दिया है, और मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच से गेंद चली गई हवाई यात्रा पे, बिना टिकट निकल के, बिना पासपोर्ट निकल के, टाटा बाय बाय। और इस छक्के के साथ स्कोर पहुंचा है 27 के घर में। अभी तक 31 रन चाहिए। सिद्धेश आक्रमण, और ये देखिए लॉन्ग ऑफ वाले रास्ते में आए। विजय राणा ने बहुत ही सुंदर कैच ली। छक्का मारने के बाद जब बल्लेबाज आउट हो जाता है तो गेंदबाज के हौसले और ऊंचे हो जाते। तो इसी के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है। चलते हम प्रेजेंटेशन बॉक्स में हमारे भाऊ मातेदादा के पास। धन्यवाद अमित पहाजी. खरोखरच पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळते इथे व्यासपीठावर. विनंती करेन आमचे आयोजक सर्वांना की आपण उपस्थित राहायचं आहे. रवींद्र कडू, दिनेश म्हात्रे, स्वरूप भोपी, दिनेश म्हात्रे, स्वरूप भोपी, आपल्याला विनंती आहे की आपण उपस्थित मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. तर पहिल्यांदा विनंती करतोय रवींद्र कडू साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते नौपाडा गावचे सुपुत्र, वीटभट्टी कारखान्याचे मालक संतोषजी भगत यांचं आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. नक्कीच हे क्षणचित्र मात्र कॅमेऱ्यामध्ये टिपले जातात. 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. मायेची उबदार शाल, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह, कैलासवासी कमळाबाई, चांगुणाबाई कमलाकर कडू स्मृती चषक आणि या स्पर्धेला उजाला देण्यासाठी इथे उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. तर दिनेश म्हात्रे यांना विनंती करेन की पुढचे सत्कार मूर्ती आहेत श्रीधरजी म्हात्रे यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. या व्यासपीठावर येऊन या स्पर्धेला शुभेच्छा दिल्याबद्दल या मान्यवरांचा खरोखरच हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर स्वरूप भोपी याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते याच गावचे सुपुत्र अरुण गोवर यांचं आपण यथोचित मान सन्मान करायचं आहे. त्याचबरोबर दिनेश म्हात्रे याला विनंती करतोय पुन्हा एकदा की आपण आपल्या शुभ हस्ते सुनील भोपी साहेबांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. आणि त्याचबरोबर काशीनाथजी शेठ इथं उपस्थित आहेत या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. तर स्वरूप भोपी याला विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा काशीनाथजी शेठ यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. हे सर्व क्षणचित्र आपण पाहिलं तर 24 लाईव्हच्या माध्यमातून टिपली गेली. आणि त्याचबरोबर इंद्रजित साहेब देखील इथे उपस्थित आहेत. तर दिनेश म्हात्रे आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते इंद्रसिंजे यांना आपण सन्मानित करायचे. खरोखरच पाहुण्यांची मांदियाळी. जाऊया आपण मॅचकडे पुन्हा एकदा अमित पाजी यांच्याकडून. धन्यवाद भाऊ दादा. ऑफ ड्राइव किया था, ऑन ड्राइव किया था. क्रिकेट का ये बेहतरीन शॉट है. लॉन्ग ऑन के ऊपर गेंद आई, सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर पहुंचा गवान टीम का 28 के घर में. तो हमारे गाँवठान के अमरुद जी मड़वी, इनकी तरफ से इस टूर्नामेंट के लिए ढेर सारी शुभकामनाएं हैं. और उसी तौर के ऊपर हमारे मराठी के बेहतरीन कमेंटेटर हमारे परम मित्र विपुल पाटिल मैडम गाँवठान, ये भी इस टूर्नामेंट को अपना कीमती समय निकाल कर देख रहे. विपुल जी और अमरुद जी, आपका हम
दिल के गहराइयों से हार्दिक स्वागत करता हूं। आप देखते रहिए, सुनते रहिए। कैलाशवासी चांगुनाबाई कमलाकडू स्मृति चषक 2021 का दमदार आयोजन। ये शॉट टाइमिंग चुका, मामला बन गया और इसी के साथ विकेट नंबर यहां शायद देखा जाए चौथा विकेट बाहर। गवान की परिस्थिति, कहते हैं ना कि एक मुहावरा क्रिएट करता हूं मैं कि कंगाली में आटा गिला, तो इस प्रकार अब संकट मोचन और संकट मोचन बनने वाला एक ही खिलाड़ी खुद कप्तान मैदान के अंदर है। इस 22 शॉट के पट्टी के ऊपर है, तब तक के लिए आशा उत्साह की जननी है। लेकिन आते ही गेंदबाज ने विकेट लिया है, जिस गेंदबाज का नाम है दरपेश ने। तो 10 गेंदें शेष है और टीम को जीतने के लिए यहां रन चाहिए। रोहित जी 30 रनों की जरूरत है, 28 स्कोर बन चुका है। और ये अब खराब गेंद है, लेग स्टंप के ज्यादा बार अंपायर दीपक पाटिल साहब जी ने उसे वाइड घोषित किया। और क्रिकेट हमारे भाऊ दादा ने भी बहुत क्रिकेट खेला है, हम भी जानते हैं कि लेग स्टंप के ज्यादा ही बार है, लेकिन जब तक अंपायर का इशारा नहीं आता तब तक हमें कहने का कोई अधिकार नहीं है। लेकिन इस बार खराब गेंद साबित हुई। एक अतिरिक्त रनों के साथ 29 पे स्कोर जा चुका है। अभी तो जीतने के लिए 29 चाहिए। ऑन से जोरदार प्रहार कर दिया, गैप में गेंद चली गई है। देखते देखते गेंद सीमा रेखा का दर्शन देने के लिए खूबसूरत चौवा। और देखिए, मैंने कह दिया कि यही कप्तान रोहन कोहली मैदान के अंदर है, तब तक के लिए आशा उत्साह की जननी है। यही कुछ ना कुछ करेगा, मैच को जिताएगा। अगर ये कप्तान मैदान के अंदर होकर गवान टीम जीत नहीं सकती तो उनके शायद बैड लक हो सकते हैं, लेकिन लक है क्योंकि कप्तान अभी तक मौजूद है। सन्माननीय PSI देसाई साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे। साहेबांना विनंती करतो, साहेब आपण या आमच्या मंचावर, आपलं हार्दिक स्वागत असेल। और क्लीन बोल्ड, डंडा अस्त व्यस्त हो चुका है। फर्नीचर डिस्टर्ब, लकड़ी के ऊपर गेंद ने चुम्मा लिया और कप्तान को कह दिया बाय बाय, राहत की सांस ली। आता त्यांचं आगमन झालेलं आहे, PSI देसाई साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे। विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि येणारे सर्व मान्यवर या स्पर्धेला शुभेच्छा देऊन जात आहेत। खरोखरच आलेल्या पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत। तर नक्कीच जाऊया पुन्हा एकदा अमित पाजीकडे। धन्यवाद भाऊ दादा। हम विनती करते हैं जुई कप्तान को, आप तुरंत कमेंट्री बॉक्स में आइए। कप्तान रेडी है? तो ये महत्वपूर्ण विकेट, कीमती विकेट और टाइमिंग के ऊपर विकेट निकाला, क्योंकि उन्होंने चौवा लगा दिया। उसके बाद विकेट जो निकाला है दरपेश ने, वो खूबी के साथ गेंद फेंकी, क्लीन बोल्ड कर दिया। अब तो जीतने के लिए अभी तक रोहित जी रन चाहिए, मेरे हिसाब से यहां 25 रन चाहिए। स्कोर 32 झाला, 33 झाला, स्कोर 33। एक वाइड गेंद डाली। और ये देखिए गेंद कैसी डाली थी, लेकिन अंदर कैसी आई, देखिए थोड़ी सी कट हो गई गेंद। गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं और बल्लेबाज को इस गेंद ने चकमा देखा। हाँ बिल्कुल, ना आओ देखा ना ताओ देखा, बिल्कुल। बल्ला जो है इस बार हवा में जल्दी ही चला, इसलिए गेंदे को कई बार देखना ही पड़ती है। गेंद की लाइन देखनी चाहिए, बल्ला हवा में चल के कुछ फायदा नहीं है। नजर बहुत महत्वपूर्ण है। हाँ ये देखिए, बिल्कुल बराबर है। सीधे बल्ले से नहीं आ रहे तो टेढ़ा करना चाहिए, और टेढ़े से भी नहीं आया तो और खत्म हो गया है। तो इस हालात में शायद देखिए ये चौथा ओवर खत्म हो गया है। तो 4 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन बन चुके हैं 33, और आने वाले 6 गेंदों में जीतने के लिए रन चाहिए 25 रन चाहिए। 6 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज आहे गव्हाण संघाला। 6 गेंदे 25 रन चाहिए, मुश्किल कोई नहीं है। देखिए क्रिकेट में ऐसी कोई भविष्य दोहरा नहीं जाती है। हॅलो, तर नक्कीच त्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे। 4 षटकांच्या समाप्तीने आपण स्वागत कक्षाकडे वळूया। कॅमेरामॅन जरा लक्ष असू द्या,
PSI देसाई साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. तर प्रत्येक भोपी याला विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते PSI देसाई साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाळ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय. साहेब तुम्ही आलात या व्यासपीठावरून, आपण या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहब, आपकी साहब सभी की उपस्थिति इस हमारे टूर्नामेंट को 4 चांद लगाने वाली है. 25 रन चाहिए, ठोको, ओहो, गई, हवा में गई और ग्राउंड के पार और पार, छप्पर फाट छक्का हमारे कमेंट्री बॉक्स से छत के ऊपर. यही करना पड़ेगा. आप दया माया नहीं, याद करो T20 का खेल चल रहा था, वर्ल्ड कप था, कार्लोस ब्राथवेट ने ऐसा ही हंगामा किया और ऐसे 4 छक्के लगा दिए थे. वेस्ट इंडीज ने वर्ल्ड कप जीता और अमरोज ने उसी टाइम कह दिया था हम जीते, हमारे बच्चे जीते, हमारी पत्नियां भी जीते. रिकॉर्ड हो गया. और ये भी हवा में, लेकिन पकड़ जगह सामने लगा दिया है लॉन्ग ऑन खिलाड़ी. और देखिए अपने पैरों के ऊपर अड़ा दिया है, लेकिन फुटबॉल की तरफ से 2 रन इकट्ठा किया. तीसरा रन, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में. और ये चौथा रन, रन आउट का मौका. ये देखिए वो पकड़ जाएगा. यस, यहां ही मुझे दिख रहा था, लेकिन क्या रनिंग, बेहतरीन रनिंग की थी. ऐसे इस 22 यार्ड के पट्टी के ऊपर हिरन ही दौड़ रहे, मगर यहाँ चौथा रन आत्मघाती साबित हुआ. लेकिन स्ट्राइक जो चाहिए था गवान टीम के खिलाड़ियों को, वो स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज अभी तक मौजूद है, सोनू कोहली. बिल्कुल ये क्रिकेट चल रहा है, लेकिन उससे बहुत कैच बहुत दूर थी, तो उन्होंने शायद एक फुटबॉल का इस्तेमाल किया और पैरों के ऊपर गेंद को उन्होंने अड़ा दिया. मगर ये चौथा रन आत्मघाती साबित. 3 रन के साथ गवान टीम का स्कोर है 42. तो आने वाले शायद या 4 गेंदों में 16 रन चाहिए. 4 गेंदे 16 रन. गिरगिट की तरह क्रिकेट का रंग बदल रहा है, नाटकीय रंग आया है मैच में. और हर गेंद के ऊपर चौवा या छक्का चाहिए तभी मजा होगा, क्योंकि एक गेंद डॉट टीम के लिए खतरा है. ये स्लोवर गेंद फेंकी और बल्लेबाजों को उन्होंने चकमा दिया. बिल्कुल जो 3 गेंदों के ऊपर अब 16 रन चाहिए, यानी के ऊपर देखा जाए 2 छक्के 1 बाउंड्री, 3 छक्के मारो मैच को जीतो. इनमें से कुछ ना करो तो ये मैदान छोड़ के घर जाना पड़ेगा. 3 बड़े हिट चाहिए, 2 छक्के 1 बाउंड्री. असंभव है, लेकिन संभव करो, दिखाओ जलवा. ये देखिए इस बार ड्राइव किया है, लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी तैनात है. ये देखिए सिंगल ही मिलेगी. और यहाँ से जो हौसले थे, यहाँ से जो आशा थी गवान की, वो थोड़ी सी लस्त पस्त हो गई. 2 गेंदों में 15 रन चाहिए. और ये देखिए बॉडी के ऊपर गेंद टकरा, रिवर्स स्वीप करने जरूर गए थे, लेकिन कामयाब नहीं बने. और मैच तो अब देखा जाए नवापड़ा के हाथ में आई है, उनके जेब के अंदर आई है, क्योंकि एक गेंद में 15 रन असंभव 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 है. इससे कुछ नहीं होगा, बस इस शॉट को आप खेलेंगे. और इसी के साथ, इस सिंगल के साथ स्कोर जाता है 44 के घर में. और यह जीत अर्जित की है 14 रनों से. और बिल्कुल अभिनंदन कर रहा हूं नवापड़ा टीम के. और हार्ड लग गया गवान टीम. हार जीत क्रिकेट के 2 हिस्से हैं. जीतने वाली टीम आगे जरूर गई है, लेकिन हारने वाली टीम भी कोई कमजोर नहीं है. लेकिन आज का दिन उनके लिए थोड़ा सा खराब है. हम जुई कप्तान को विनती करते कि आप तुरंत टॉस करने के लिए आइए. तो इस बीच अगली मैच सेकंड राउंड की चालू होगी. जुई बनाम